राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावण्यात आली असून त्यांना 15 ते 19 मे या कालावधीत विभागातून बाहेर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत। या नोटीसीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या नोटीसला विरोध केला आहे। पदाधिकाऱ्यांना आवर्ते घ्यावे, अन्यथा ज्या क्षेत्रामध्ये पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या जात आहेत ते क्षेत्र बंद करू असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे। निवडणुकीमध्ये मतदारांवरती प्रभाव पाडला जाऊ शकतो असं सांगत ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावली आहे। या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत पोलिसांवरती आरोप केले। पदाधिकाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही पोलिसांकडून नोटीस पाठवली जात आहे। पोलिसांची वागणूक चुकीची आहे। पोलिसांनी राजकीय गुलाम बनू नये। संविधानाने नागरिकांना कोणत्याही भागात राहण्याचे अधिकार दिले आहेत। पोलिसांनी आवर्त घ्यायला हवं, अन्यथा आम्ही वेगळे पाऊल उचलू। ज्या क्षेत्रामध्ये असे प्रकार घडत आहेत ते क्षेत्र बंद करू असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे। ठाण्यात मोक्काचे आरोपी पॅरोलवर बाहेर आहेत। हत्येसारखे गंभीर गुन्ह्यातील आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून ते मोकाट फिरत आहेत। त्यांची नावं माझ्याकडे आहेत। ते नागरिकांना दमदाटी करत आहेत, परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही। त्यांच्या नावाने नोटीस काढाव्या असं आव्हाड म्हणाले। ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी होत आहे, परंतु लोकशाहीची हत्या सुरू आहे। या प्रकाराविषयी निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात येईल। मतदान प्रचाराच्या दिवसात पदाधिकाऱ्यांना प्रचार करण्यापासून दूर केलं जात आहे। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असंही आव्हाड म्हणाले। केला जातोय मतदानापासून किंवा असा अधिकार वापरून मतदान क्षेत्रापासून 5 किलोमीटर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवणं हे लोकशाहीला मंजूर नाहीये। आता तर महत्वाचं कामं सुरू झाली, स्लिप वाटणं सुरू झालं, पेपर पॅम्पलेट्स वाटणं सुरू झालं, मतदारांच्या घरी जाऊन त्यांना समजावणं सुरू झालं। हे सगळं शेवटच्या 3-4 दिवसातच होतं। म्हणजे ह्याचा अर्थ लोकशाही मधली ही प्रक्रिया विरोधकांना बाहेर घालून बंद पाडायची। आता हे याच्यापेक्षा सामदाम दंड घेत काय होत आणि पुराव्यावर बोलतो। आणि आता आम्ही 15 मिनिटात याची जी अथॉरिटी आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्याच्याकडे आम्ही अर्ज पण टाकतो। आम्ही इलेक्शन कमिशनला पण कळवतो। आणि असे अन्याय आम्ही सहन करणारी माणसं नाही। आम्ही लोकशाहीला मानणारी माणसं लोकशाही पद्धतीने उद्या जर आम्ही कुठला बंद बिंदाचा कॉल दिला आणि त्याच्यात जर काही झालं तर त्याची जबाबदारी पोलिसांवर राहील। बिचारा कलेक्टर काय करणार? सगळे हात बांधून ठेवलेत खुर्चीला, ते पेनही वापरू शकत नाहीत, मी काय आदेशही देऊ। अख्ख्या प्रशासनाचे हात बांधून ठेवलेले अख्ख्या महाराष्ट्रात काय करू शकतात? 1991 हा संविधानाचा भाग आहे। तो वाचून दाखवला तू, मी परत एकदा वाचून दाखवतो। फ्रीडम ऑफ टू मूव फ्रीली, आर्टिकल 19(1)(d ensures the right to move freely throughout the territory of India. Citizens have the liberty to move within the country, reside in any part of India and settle in any place of their choice. त्यांच्या इच्छेप्रमाणे कुठेही राहू शकतात असं संविधान सांगत असताना तुम्ही सांगता तुम्ही राहायचं नाही। ही पॉलिसी दडपशाही आहे।